केसात असतं ना। अगं या शिवाचं वागणं वेगळं नाहीये, विचित्र आहे विचित्र। अगं हिला ना मी मारामारी करताना पाहिलंय। हो ना, तिच्याकडे बघून वाटतंच की ती मारामारी करत असेल। आणि मलाही प्रश्न पडला होता की सीताने अशी सून का करून घेतली असेल। बरं ती फार श्रीमंत घरातली पण नाही वाटत। अगं कधी कधी कॉम्प्रोमाइज करावं लागतं। वहिनी जाऊ दे, तू लक्ष नको देऊ। हो सीताई जाऊ द्या, तुम्ही नका लक्ष देऊ, ठीक आहे। शिवा, त्या सगळ्या आता आपापसात कुसबुस करतायत, नंतर प्रत्यक्ष टोमणी मारते। आणि मुळात त्या तुला ओळखतात का? सीताई जाऊ द्या ना प्लीज। तू मसाला लावला त्याच्यावर। सॉरी अगं, मग आता काय लावू सांग ना। हळद हळद कुठली आहे? हळद आणि मसाल्याचा फरक काय? हळद पिवळी असते सुहास। पिवळी हळद असते? अरे मसाला लागलाय ना त्याला, आधी पाणी होते। पाणी पाणी पाणी। मला ना काहीच कळत नाहीये, दुखतंय मला इथे खूप। हळू हळू लागलंय ना, मला लागलंय ना। आता इकडे 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 हे बघ, ह्यानी हळद लाव पहिले, ते घाणेरडं पडकंय। हळद लाव पहिले। हळद हळद ही हळद आहे ना? आता बरोबर। आता बरं वाटतंय ना? काय करू किटू डार्लिंग, तुला असं काही झालं ना की मला खूप त्रास होतो, म्हणजे काय करू काय नाही असं होतं। आता बघितलंस ना, हळद तिखटातला फरक कळेल असा झाला मला। त्रास होतो ना, मग आता हे सगळं तू करायचं का? तुझं काम तू कर, मी का करू? माझं काम मी करतो, माझं काम तू लगेच। हाताला लागलंय ना माझ्या, रक्त येतंय ना, हो मग हे तू करायचं, करशील ना? हो हो पकड ते खाली ठेव ना। अगं सुरी अशी हातात दिली ना की भांडणं होतात। आपलं दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे की नाही? कर कर। हळू, पाहुणेत ना। मला ना हे सगळं सहन होत नाहीये। होईल बरं, आपण आता हळद लावली की नाही, हवं तर डॉक्टरकडे जाऊ, स्किन स्पेशालिस्ट। त्याच्याबद्दल बोलते का मी? मग सुहास, हे ते सगळं चालू आहे ना, बघ बघ हात बघ, माझा रक्त येतंय, पाय बघ सुजले तारे। सकाळी लवकर उठायला लागतात, झोप पण होत नाही माझी नीट। हे सगळं नाही होत सहन। आणि हे सगळं फक्त त्या शिवामुळे घडतंय। आईने तिला ऍक्सेप्ट केलं, घरी घेऊन आली, पण ती घरी येऊन माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटते, माझ्या डोक्यावर बसलीये। काहीतरी करावं लागेल सुहास, तिच्यामुळे आईने मला मोलकरीण करून सोडलंय, हे मला सहन होत नाहीये। काळजी करू नकोस, असा गेम करू ना की कोणाला काही कळणार नाही आणि आपलं नावही येणार नाही। पण त्यासाठी डोकं शांत ठेव तू, आणि काय करायचंय याचं प्लॅनिंग मी करतो, ओके? म्हणूनच केसांच्या लांबीवरून तिला नाव न ठेवता ती व्यक्ती म्हणून कशी आहे हे आपण जाणून घेऊया ना। नाही, तुझं म्हणणं तुझ्या जागी बरोबर आहे। तुमच्या घरी हे चालत असेल, लहान केस आणि मॉडर्न पद्धत। हो ना, आज हे बघून आमच्या सुना दुसरं काही शिकणार नाहीत का? आज लहान केस बघितले, उद्या दुसरं काहीतरी बघतील अजून। अगं मी हिला पॅन्ट शर्ट मध्ये पण बघितलं। बघ आता आमच्या सुनानीही असं काही करायचं म्हटलं तर आम्ही काय आमच्या घरात गोंधळ घालून घ्यायचा का? हो ना, उद्या आमच्याही सुना जातील कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करायला। आता माझ्या सुनेलाही डान्सची आवड आहे, पण मी नाही करून देत, घर कोण सांभाळणार? हो, घर मुलं सगळं सांभाळतातच की,
पण त्याचबरोबर त्यांचीही काहीतरी ओळख निर्माण होऊ शकते, त्यांची काही आवड असू शकते, ती त्यांना जोपासू द्यावी. जाऊ दे ना, चुकीच्या गोष्टींना कशाला मान्यता द्यायची? तुम्ही देत असाल पण आम्ही नाही देणार. चला कार्यक्रम उरकून घेऊया आपण. शिवा, ताई हे एवढं असं कधीच बोलली नव्हती, पण आज तुझ्यासाठी सगळ्यांसमोर ती एवढं बोलली. ताईने तुला पूर्णपणे एक्सेप्ट केलंय ना, मग तुला केस वाढवायला काय हरकत आहे? एवढं कर की तिच्यासाठी. आई, काकू, अगं राहू दे ना, कशाला बोलतेस तिला? आणि तसंही ही तुझं ऐकणार आहे का? काय आता आईने ऍक्सेप्ट केलंय ना तिला, ती जशी आहे तसं, त्यामुळे ती नाही वाढवणार केस. नको बोलूस. शिवा, तू जशी आहेस तशीच राहा, त्यात मला कुठलीही अडचण वाटत नाही. सीताई, तुम्ही हे बोललात हा तुमचा मोठेपणा झाला, पण माझ्या केस न वाढवण्यामागे एक गोष्ट आहे, ती आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची.